नंबर लावून तरी घेऊन नाही राहिले ना. मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल एकमेकांवर क्षेपणास्त्र डागत आहेत, पण त्याचे शॉकवेव्ज थेट नाशिककरांच्या स्वयंपाकघरात धडकले आहेत. युद्धाचा भडका तिथे उडालाय, पण इथे मात्र आपल्या संधीसाधू गॅस एजन्सींनी नागरिकांना गॅसवर ठेवण्याची सुवर्ण संधी अचूक साधली आहे. 856 रुपयांचा गॅस रातोरात 916 रुपयांवर पोहोचला आणि नाशिकमधील गॅस वितरकांना जणू दिवाळीची लॉटरीच लागली. युद्धजन्य परिस्थितीचे तुणतुणे वाजवून नागरिकांची लूट करण्याचा नवा खेळ शहरात राजरोसपणे सुरू झाला आहे. युद्ध तिथे, चांदी इथे, एजन्सींचा नवा फंडा. एकीकडे 60 रुपयांची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोठे आहे, तर दुसरीकडे गॅस संपेल, लवकर घ्या अशी अप्रत्यक्ष अफवा पसरवून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे की काय, असा संशय आता येऊ लागला आहे. एरवी ग्राहकांना दाद न देणाऱ्या गॅस एजन्सींच्या कार्यालयाबाहेर सध्या महिला आणि पुरुषांच्या भर उन्हात रांगा लागल्या आहेत. इस्रायलला मदत पोहोचेल, पण नाशिकमध्ये बुकिंग तरूनही वेळेवर गॅस मिळेल याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. आता मोबाईल गाड्या लावा, मोबाईल गाडी किती वेळ. मी म्हटलं बाई तुम्ही चेहरे ओळखता ना, तुम्ही आला, तुम्ही काय म्हणायचं तारीख लागली की वगैरे, तुम्ही विचार करा काय. तुमच्याकडे कार्ड आहे का? कार्ड आहे का? नंबर लावलाय का? नंबर लावून तरी घेऊन नाही राहिले ना. नंबर लागलाय का तुमचा? फोनवर हो केला ना. हो, पण नंबर लागला का? फोन तुम्ही केला ना तर नंबर लागलाय का? मेसेज नेहमी करते. अच्छा. अंदर जसं आलं ना आपोआप येत होतो. अच्छा, हा. आता किती वेळी फोन केला, बर. परत म्हणे कार्ड घेऊन या. हा. मग मी वैतकून इकडे आला, परत लावणे. 2 दिवसापासून लाईन राहिलेले अजून. तुमचं वय किती आता? होय माझी 72. 72 वय. किती दिवसापासून चक्कर मारताय? 4-5 दिवस. आता काय सांगण्यात आलं? तुम्ही टाकीची मागणी केली तर काय सांगितलं तुम्हाला? ते म्हणे जाय नंबर लावा. जाय नंबर लाव. मग तुम्ही नंबर लावला का? अरे नंबर लावते उचलत नाही, फोन लावतेच नाही. अच्छा, जो हेल्पलाईन नंबर आहे. तुम्ही काका मी वेळा का मी गाडी भाड्यात येतो, मिसेसला माझी विचारा. आमच्या घरी कोण नाही, सगळं पोरं बाहेर आहे, 2 जणांचे. हा 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 हा. मला पण माहिती फोन आहे. तुम्ही काय म्हणतो, आता आलं ना धरा वेळ करून द्या नंबर द्या, तरी घेतले नाही. बरं. एक तर मला मोबाईल येत नाही आणि मी येत नाही. आता काय तुम्ही प्रशासनाला काय आहे तुमच्याकडून काय काय पाहिजे ना. अजून काय 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 म्हणणं काय तुमचं याच्यावर आता? काय नाही, आम्हाला टाकी द्या बस. बरं. आम्ही टाकीची बुक आहे, त्याच्यावर स्वयंपाक चालतो. या आधी असं तुम्हाला प्रकार घडला का तुमच्यासोबत या आधी कधी? अरे मागे तर तिकीट नाही नाही, लॉकडाऊनच्या नंतर नाही नॉर्मल खोटं खायला बोलायचे नाही. नेहमी फोन केला ना येत होतो. तेव्हा भेटत होता. कोणाला असं दोषी नाही, सबके बाल बच्चे भोगावं लागतं. जेव्हा आत्मा चिडते नाही तेव्हा माणूस बोलतो. आता नाही भेटत आहे फक्त. हा. बरं. पण मग जिल्हाधिकारी साहेब म्हणताय का घरगुती गॅस काय टाक्यांचा एवढं- कुठंच तुटवडा नाहीये, कुठंच तुटवडा नाहीये, पण मग हे लोक असं का करतात? काय वाटतं तुम्हाला? आता मी नाही काही बोलू शकत. आता एवढे लोक एकटा मी कायला वाईट बोलतो. नाही, वाईट नाही बोलायचं त्याच्यामध्ये. आपण शासन जे आवाहन करतंय फक्त फोन केला हा. ते लोक भले 2 दिवस लेट पण येऊन जायचे. हा? आता येत नाही. बरं. आता फोन उचलते नाही. काय बोला आता. बस, टोल हीच फ्री बातमी. क्रमांकावर बुकिंग केले तर तो केवळ नावालाच फ्री उरला आहे, कारण गॅस वेळेवर येतच नाही. वर कमाईचा नवा रेट कार्ड. संधीचे सोने कसे करावे हे या गॅस एजन्सी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून शिकावे. रांगेत उभे राहून नागरिक घामाने डबडबत आहेत, पण जर कर्मचाऱ्यांच्या हातावर निर्धारित दरापेक्षा जास्तीचे वजन ठेवले तर मात्र सिलेंडर अगदी रॉकेटच्या वेगाने घरी पोहोचतो, असा संतप्त आरोप नागरिक करत आहेत. जणू काही हे कर्मचारी इराणमधून स्वतःच्या पाठीवर गॅसचे सिलेंडर वाहून आणत आहेत, असा त्यांचा रुबाब पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन आणि वास्तवाची थट्टा. 2 दिवसांपूर्वीच नाशिकच्या आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत गोड शब्दात गॅस पुरवठा सुरळीत आहे, कुणीही संभ्रमात पडू नये असे आश्वासन दिले होते. पण हे आश्वासन कदाचित वातानुकूलित केबिनपुरतेच मर्यादित असावे.
कारण रस्त्यावर उन्हात रांगा लावणारी जनता आणि त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन काळाबाजार करणाऱ्या गॅस एजन्सी हे विदारक वास्तव प्रशासनाच्या दाव्यांची खिल्ली उडवत आहे. तर एजन्सींवर सर्जिकल स्ट्राईक कधी? जागतिक युद्धाचे कारण पुढे करून नाशिकमध्ये जो लूटमारीचा बाजार मांडला आहे तो त्वरित थांबवण्याची गरज आहे. आता आमच्यात 12 टाक्या संपलेल्या. बरोबर. आम्ही आता टाकी घ्यायला आलो. ती म्हणती तुमच्या घरातले माणसं तुम्ही 15 टाके घेतल्या. त्यांचा तो माणूस हे टाकी विकणारा त्याने आम्हाला 12 टाके दिल्या आणि तिच्यात 15 टाके विकलेले. आता आमच्या घरात जर आता 12 टाकीच्या नंतर टाकी नाही उपाशी राहायचं का? आमच्या घरात एक 15 महिन्याची मुलगी याच्यावर आम्ही काय करायचं आता? आणि हे काय देऊन राहिले आम्हाला टाकी. आता तुम्ही त्यांना त्याची माहिती घेतली का? माहिती दिली पण ती म्हणते मी रिकामी नाही इथं, मला खूप कस्टमर आहे, मी तुमची एंट्री एवढी पूर्ण द्यायला रिकामी नाहीये. आता तुम्ही त्यांच्याकडे तो 12 टाक्यांचा काय 12-15 टाक्यांचा आम्ही मागितलं आम्ही तर ती म्हणते मला वेळ नाही. बर, मग आता त्या एंट्री करून द्यायला मला वेळ नाही म्हणे. आता तुम्हाला टाकी भेटते का नाही आता भेटते? टाकी भेटून राहिली म्हणते 1 एप्रिलला या आणि आमच्या घरात आता टाकी नाहीये. आता तुमच्या पुस्तकावर 12 टाक्याची एंट्री आहे की 12 15? टाकीची 15ची लिहिली त्याच्यावर 15 टाक्याची एंट्री लिहिली. तुमचं पुस्तक दाखवा. आहे. हे पुस्तक आहे तिकडं. टाकी नाही कोण नेत आणि इकडं. नाही लयच हे झालेले जास्त झालं यांना हे बायांना. थांब नाही आता कुठे चालली तिकडे? नाही नेत कोणी. नाही नेते. आता याच्यावर 10 टाक्याची एंट्री आहे बरोबर? याच्यावर 10 आहे ना टाक्या, पण मग हा पान- काच घेतो आता मग? पान- काच घेतो आता मग? ते कसं केली होता तो? हे काय ना देत होता का पैसे मग वाढवा? 1100 कसले? हा? कसले 1100? नाही वाढवा टाकी लागली तर मग 1100 रुपये घेत होता वाढवा आपल्याकडून. ते Extra? पण लिहिले का यांनी? एक्स्ट्रा घ्यायचे का ते हा, मग ते पैसे? पण लिहिले का यांनी? एक्स्ट्रा घ्यायचे ते 1100 रुपये? मग हा, मग लागल्यावरच ना. हा मग म्हणजे मग ते तेच झालं जास्त नाही, पैसे आपण घेऊन झालं देता का? जास्त पैसे अरे, घेऊन अजून तिकडे ही ते ना टाकी. राहिली हा, मग तेच होतं. हा मग 1100 रुपये देऊन टाकी भेटत होती आम्हाला. भेटते का तुम्हाला अजून पण टाकी? आता मार्च या कोण येतं तुमच्याकडे टाकी द्यायला? कोण येतं का? सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या, जास्त पैसे उकळणाऱ्या आणि संभ्रमाचा फायदा घेऊन खिसे भरणाऱ्या या संधीसाधू गॅस एजन्सींवर प्रशासन सर्जिकल स्ट्राईक करणार का? असा संतप्त सवाल आता नाशिककर विचारत आहेत. युद्ध थांबेल तेव्हा थांबेल, पण नाशिकमधील या गॅस माफियांना प्रशासनाने वेळीच आवर घातला नाही तर नागरिकांच्या संतापाचा स्फोट नक्कीच होईल हे मात्र निश्चित. नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक.